सामन्याच्या दुसऱ्या हाफच्या या प्रक्षेपणात आपल्या रसिकांचं आणि प्रेक्षकांचं पुनश्च एकदा स्वागत. आता पुण्याच्या वतीने चढाई होत आहे. पुण्याचा संघ हा मागे आहे. 21-16 स्कोर आहे. बारामती 21 आणि पुणे 16. आणि यामध्ये आघाडीवर असलेल्या बारामती संघाची चढाई, त्यांची रेड. अतिशय उत्कृष्टरित्या ही पकड झाली आहे. सगळ्या खेळाडूंनी त्यांना एकदम सपोर्ट करून त्यांना जागीच रोखलं आणि बारामतीच्या खेळाडूला त्यांनी गारद करून ठेवलं. पुण्याचे केवळ 5च खेळाडू आता रक्षण करतायत आणि बारामतीची पूजा बोनस लाईन तिने टच केलेली आहे, पण आता खेळाडू कमी असल्यामुळे बोनस गुण तर तिला मिळवता येत नाहीये. खेळाडू देखील तिने बाद केलेला नाहीये. बारामती 21 पुणे 18. 3 गुणाची लीड बारामतीकडे आहे. ऑन द लाईन. आणि परसूट मध्ये एंट्री केलेली आहे. या रेड मध्ये एकही गुण नाही. पुण्याची आता बारामतीवर रेड. 7 नंबर पूजा. बोनस पॉइंट घ्यायची तिला संधी आहे. सध्या फक्त क्रॉस लाईन पार करण्यात ती समाधानी. पुनश्च आपल्या कोर्टमध्ये आणि बारामतीची आता रेड. अत्यंत खोलवर गेलेली आहे बारामतीची रेडर. राहुल, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 5 खेळाडू जेव्हा उरतात तेव्हा तुम्हाला खोलवर चढाई टाकून तुमचं कसबपणाला लावून त्यातनं पॉइंट घ्यायचा असतो. अगदी वेळीच त्या खेळाडूला त्यांनी शॉट केलेला आहे. अक्षरशः पलक झपकते ही कुछ भी हो सकता है, असा आहे हा कबड्डीचा महाखेळ. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारे आणि उत्कंठा वाढवणारा असा हा खेळ आहे. बोनस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूजाने केलाय. सध्या सामन्याची गती ही थोडीशी थंडावलेली दिसते आहे मगापेक्षा. पकडी आणि झटापटी या थोड्या कमी होत आहेत. दोन्ही संघ थोड्याशा बचावात्मक पवित्रित आहेत का छाया? कारण 4 गुणाचंच लीड आहे बारामतीकडे आणि सामना केव्हाही पलटू शकतो. कदाचित त्या स्ट्रॅटेजी ठरवून ते असं खेळत असतील. माफ करा, 6 गुणाचा लीड आहे. पण एवढ्यात त्यांनी गुण गमावलेला आहे आणि माझ्या मते पुनश्च एकदा बारामतीच्या गुणसंख्येत वाढ झालेली आहे. विजयाकडे जोरदार वाटचाल बारामतीच्या संघाची. बारामती 26 पुणे 18. काय प्रॉब्लेम नाही. आपलं डायरेक्ट ओव्हर आहे. आणि एक लक्षात ठेव, तू तुझ्या ओव्हर ऑफिसचा टाइम होता ना. पॉईंट पाहिजे. ठीक आहे, पुढे पाहिजे बा. ठीक आहे, ओके. उभा राहा, उभा राहा, उभा राहा बेटा.
पुण्याची मीनल बोनस गुण मिळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि या प्रयत्नात तिला पटात घुसून खाली ओढलेला आहे बारामतीच्या खेळाडूने. छाया, अत्यंत चपळ अशी ही पकड होती. जेव्हा पटात तुम्हाला पकडलं जातं तेव्हा तुमची पुढची स्टेपच पुढे तुम्ही टाकू शकत नाही आणि खेळाडू तिथल्या तिथे उभा राहतो. त्यामुळे हाही एक नाविन्यपूर्ण अशी पकड आहे. बारामतीने आपली लीड वाढवलेली आहे. बारामती 27, पुणे 18. कोणताही धोका पत्करत नाहीये बारामतीची टीम. आता अत्यंत सावधपणे बचाव त्यांचा चाललेला आहे. गुणांची आघाडी आणि तेवढ्यात चुकून डॉजिंग करून टेम्प्ट करणे हा जो प्रकार आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. कारण खेळाडू परत चालली असताना ती टेम्प्ट होऊन तिच्या पायात पडली. अगदी चपळ हालचाली करत प्रलोभन द्यायचं अँटी रेडर्सला आणि त्यांच्याकडून चूक करून घ्यायची, परसूट करण्याचा हा प्रयत्न पुण्याच्या खेळाडूचा. आणि एक गुण मिळवलेला आहे पुण्याने. पण पुण्याचे आता केवळ 4 अँटी रेडर्स. बचाव फळीतील खेळाडू मैदानात. आणि 2 खेळाडू तिने आता बाद केलेले आहेत. बारामतीची कप्तान नेहा घाडगे यांनी. केवळ पुण्याचे 2 खेळाडू आता शिल्लक. दुसरं लोन चढण्याची शक्यता आहे. लवली उत्कृष्ट पकड. ह्या रेडरनी पाठ दाखवली. राहुल, तुम्हाला सांगते कबड्डी खेळामध्ये गोल्डन रूल जर असेल की प्रतिस्पर्ध्याला कधीही आपली पाठ दाखवू नका. निश्चित कोणत्याही युद्धाला जो नियम लागू आहे की शत्रूला कधी पाठ दाखवू नये, तो नियम या खेळात देखील लागू आहे. आणि पाठ वळताच त्या खेळाडूला त्यांनी बाद केलेला आहे. बारामतीची आता पुण्यावर चढाई. परसूटच्या प्रयत्नात पुण्याचा खेळाडू लगोलग ती आलेली आहे बारामतीच्या कोर्टमध्ये. पाहूया ती आपला एखादा खेळाडू जिवंत करते का. खोलवर जाण्याचा प्रयत्न. 5 नंबरची सुवर्णा. बारामतीकडे 9 गुणांची आघाडी आणि कप्तान नेहा घाडगे आता रेड करत आहे. नेहानी जर ह्या दोन्ही खेळाडूंना बाद केलं तर हे 2 खेळाडू प्लस लोनचे 2 पॉईंट असे 4 पॉईंट्स नेहा आपल्या टीमसाठी कमवू शकणार आहे. पण एका गुणाची कमाई नेहानी केली या ठिकाणी. या पकडीमध्ये एक वाखाणण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्यांनी खेळाडूला मैदानाच्या बाहेर ढकललं, पण त्यांनी प्रत्येक अँटी रेडरनी आपला स्पर्श